आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज खूपच अशी धम्माल झालेली आहे. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, सकाळी सकाळी सर्वांच्याच घरी गडबड असते. त्याच्यात लहान मुले असल्यावर आणखीनच गडबड असते. मग मम्मी बाहेर मुलांना सांभाळतात, तोपर्यंत मी सकाळची स्वयंपाकाची तयारी इथे करत होते. आणि सकाळच्या जेवणासाठी मी इथे मस्त अशी कढी बनवलेली आहे. आणि मुलांच्या पोटात भर असल्यावर मुले शांत राहतात, त्यांच्यासाठी मी इथे मस्त असा उपमा बनवलेला आहे. तर पहा. आणि घरचं आवरून आम्ही परत शेतामध्ये गेलो आज. आणि चहूबाजूंनी नटलेलं शेत पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. त्या आनंदात भर म्हणजे आमचे मिस्टर आज पहिल्यांदाच शेतात आले होते, आणि ते पण काम करण्यासाठी. म्हणतात ना, काळी आई म्हणजे सोनं. आणि मग तेच सोनं इथं उकरण्याचं काम चालू होतं. त्याला वाटत होतं सापडतं काय एका जाग्यावरती. पिलू शोधतंय म्हटल्यावर काय दादा पण त्याला मदत करत होता. कष्टाची काळी माती आणि हिरवीगार शेती हीच शेतकऱ्याची खरी संपत्ती, असे म्हणून मिस्टरांचे फवारणीचे काम चालू होते. पावसात वाट पाहणारे डोळे आणि उन्हाळ्यात उभे असणारे शेतकरी सगळं सहन करूनही जेव्हा पीक चांगलं येतं ना, तेव्हा शेतकरी 1,00,000 महिना कमवणाऱ्या नोकरीवाल्यापेक्षाही आनंदी होतो. हीच तर शेतकऱ्याची ताकद. झाला स्वयंपाक अक्का? करून राहिले बाई वरण. ताजं ताजं लागत आम्हाला, शिळं पाका नको आम्हाला. उशिकच लागत ताजं लागतं. कोणी करीत नाही, काय नाही, मग करते बाई मी. हो, मग खुरपायला जायचं थोडंफार, एखादी सरी खुरपायची. जाय ना मग तू खुरपायला. मला तर खुरपायच नाही, मला अशक्तपणा आलाय ना. डॉक्टर काही सांग ना आपलं उगाच. चल मला त्याच्याकडे घेऊ. काही नगरचा डॉक्टर आहे ते, काय जवळ आहे का आता? मुंबईचा. स्वयंपाक करता काय आमचा आज? हा करते बाई. दमले मी. हा तुला दमली कामदारी. खरंच दमले ना. मग हा करीन तो हा करीन, मला लय बळ आलंय. करावा काय होतं आता एखाद्या करते ना बाई, करते करते. करता काय खरंच हा मग? करते ना. काय भाजी करता ना अक्का मग आज? काय करू भाजी? काय करता सांगा ना तुम्ही. भाजीरच काय नाही बाई, काय करू? करा ना काहीतरी. काय करू आता भाजी? काही करा. काही काय सांगतेच नाव. पूर्णाची पोळ्या करतात का? हा, पूर्णाच्या पोळ्या करायच्या. काही काढी ती करा ना. मग काय करता? करावं काय, हे बी पिठलं पिठलं काही साप शोध. चांगलं करा का हॉटेलमध्ये नेता? हा, हॉटेलमध्ये त्याला कुठून पैसे आणू? बाबाकडे नाहीत का आता? बाबा डोळे उताळा. आणि माझ्या सोबत थोडेसे छोटे मोठे भांडण करून अक्का बाबा निघाले मस्त असे फिरायला. आणि या वयात दोघेही सोबत एका गाडीवर फिरणे यासाठी खरंच भाग्यच लागतं, आणि ते आमच्या अक्काचं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. बाय.